जास्त करून एकच चढवताना कान हात वर 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 नेला तिथे थांबलं पाहिजे ना. हात मोडल्यावर तू थांबवणारच दिसते. त्यामुळं पंचांनी ती काळजी घ्यायची. खेळाडूला इंजुरी ही सगळी स्पर्धा चालते खेळाडूसाठी. खेळाडूला जर इंजुरी होत असेल तर कुस्ती थांबवणं मस्ट आहे आणि त्या खेळाडूला लगेच वॉर्निंग करायची. पर्यंत जरी हात नेला तरी पण ते मग खालचा प्लेअर किंवा हे असा हात आहे मग तो प्लेअर ओढत बसतो. आता हात सोडतो आपण डबल नेल्सन पूर्ण बंद झाले. डबल नेल्सन पूर्ण आपला असं करायचं हे बंद झालेलं आहे. सिंगलच या किकून तरी चढवणार ते चढवून हा हात चढवत असताना ही जी माती तिने हे हा पुढं आला पाहिजे दाबत. आता तितकीच दाबतील तो हातावर तर हा बी हालत नाही कारण लवचिकता लहान पोरांच्याकडे असते. अशा टायमाला त्याचा स्कोर झालेला आहे. पण तो मुलगा जर त्याचा फार हात उलटा पडला तर माझं ते स्कोर आहे म्हणून मला हात वरती घेता येत नाही. उलटा म्हणजे त्याचा फार हा असा ह्याच्यापुढे तर जाऊ शकत नाही ना. आवाज किती आणा ना तो आपण यावेळी हा असं काय होता अशी मी करतो. पण ही कुठवर न्यायचं ही बी आपल्याला हे अलाउड आहे पण दाबताना ह्याचा हात कुठवर न्यायचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. रेफरीचं लक्ष बारीक पाहिजे की जास्त म्हणजे 90च्या तर पुढं येऊ शकत नाही. आणि शक्यतो लहान मुलांची काळजी घ्यायची असते कारण त्याचं भविष्य आहे ते आपलं पुढचं. त्यामुळं तिथं कुस्ती थांबवण्यात मोठा फरक पडत नाही. कारण मला माहिती आहे की खाली घेतले गेले की कोच असतो वाहतात फिरव मुळी घाल ही घाल सुरूच असतं ओरडणं. आणि कोचनी बी चॅलेंज अशा ठिकाणी जावं कारण तुमचं जर जप्त झालं चॅलेंज तर परत चान्स नाही. कारण अशा घटना अशा महाराष्ट्राला घडल्या की कोचने असंच टाकलं पहिलं आणि त्याची उरत गेलं आणि ज्यावेळी त्याला खरंच गरज होती चॅलेंजची त्याकडं अधिकार नव्हता. महाराष्ट्राला असं घडलं आहे चांगल्या पैलवानाचं की ते चॅलेंज अगोदर जप्त झालं कोचच्या चुकीमुळं आणि त्याला चॅलेंज करायचा अधिकार राहिला नाही. आणि ज्यावेळी त्याला खरंच त्याच्याकडं तिने टाकलं असं त्याच्यावर निर्णय लागला असता त्यावेळी चॅलेंज करायला नाही. त्यामुळं चॅलेंज टाकायला जिथं तुम्हाला योग्य वाटतं आहे की आपल्या विरोधात जाणार नाही. आता तुम्ही पंच बी आहात खेळाडू बी आहात कोच बी आहात. चॅलेंज ही आपलं शस्त्र आहे कोचचं त्याला जपून वापरायचं असतं. एकदा हातात गेलं की परत तुम्हाला चान्स नाही. त्यामुळं चॅलेंज टाकताना बी आहे ना ती आपल्या फेवरमध्येच येणार हे दिसत असेल तरच करा. नुसतं हां आता महाराष्ट्र केसरीला जातो पृथ्वीराजच्या हां दादा चॅलेंज तुम्ही एकदा तुमचं जमा झालं ना की परत तुम्हाला चान्स येणार नाही. पृथ्वीराज पाटीलचं कसं झालं फायनल कुस्ती फायनलच्या कुस्तीला त्याकडे अधिकारच राहिला नाही मागायचा. मग आम्हाला कळतं की हां चालेल पण जोपर्यंत चॅलेंज येत नाही तोपर्यंत जुनी काय करू शकत नाही. त्यामुळं कोचचं शस्त्र हा ते चॅलेंजचा स्पंज आहे ना तो इतका तिने जपून वापरायचा आहे. कारण अख्खी कुस्ती काय ह्याच्या फिरती अशा कुस्त्या कितीतरी झाल्या चॅलेंज भेटल्यामुळे त्या पोराची कुस्ती गेली. ज्यावेळी कुस्ती चांगली चालत असतो ते खेळत असतो ना लय थांबवायचा प्रयत्न करू नका. हां जिथं पॉईंट आपल्या कॉम्पिटिशन ती पॉईंट चकलायची मिळायला पाहिजे तर तुम्ही करा. पण ते लय मोठं यश असतं. कोच पण का बसून नाही तर पुढची उपयोग एकदा त्याच्या ते चॅलेंज संपलं किंवा फक्त ओरडतच राहायचं बाकी काय करायचं सर चोक आलं फेकतंय असं तुम्ही चॅलेंज जमा करत नाही म्हणजे एकदा जमा केलं तर हा कोच आहे अजून येतात ना असं फेक फेक तुला करत काय फेक काय वाटेल यहाँ होना चाहिए यहाँ नहीं यहाँ पे ये जो है ना ये दबाते हैं लेकिन जो वारजे में हुआ ना ये इसके अंदर मैंने पैर डाला और डायरेक्ट झुक गया ऊपर यहाँ से निकल गया. ये जो है ना ये वैसा तो नेशनल लेवल पे है थोड़ा लेकिन रेफरी खड़ा करेगा आप अपने महाराष्ट्र में क्योंकि इंजरी का है. हाँ इंजरी का है. ये नेशनल लेवल पे जो अच्छा खिलाड़ी रहते हैं ना उनका ये चल सकता है. हमारे इधर
खतम हो जाएगा खिलाड़ी हां सर चोक संदर्भात इलिगल कसं होईल? आता तुम्ही सांगितलं चोक नियम असा आहे रेफरी हा हे हातात पाहिजेच, कनेक्टिव्ह पाहिजे तुम्हाला वारंदा चोक मारताना खेमेला. ह्याची आवडता तुम्ही माहिती चोक बसतो, पण प्रत्येक रेफरीला क्लिनिकमध्ये सांगितलं जाते की जेव्हा तो खेमेला जातोय त्यावेळी ॲक्शन जर लगेच होत नाही असेल तो सोडवायची आहे. त्याचा गळा आवडच तो थांबायचा नाही, आताच मारत मगच मारत तो परत तो पेशी तो पडेल. ॲक्शन रेड म्हणजे रेडने पकडले समजा रेड ॲक्शन नाही सर्व त्याच्यात ते खेळी बसत नसेल तर लगेच सोडून टाकायची गोष्टी, कारण तेव्हा प्रेशर करत जात असतो की त्याची शिर असते ती शिर दाबली गेली की ते पेशी होतो सावध होतो लगे. पण ती चांगल्या रेफरीचं जेव्हा आपल्याला कळतं आता रेफरी हा ज्याने कुस्ती खेळली नाही हा रेफरी बनू शकत नाही. जो कुस्ती खेळलाय ना तोच रेफरी बनणार, कारण त्याला डावांचं मूल्यांकन डाव त्याला माहीत असतात कुठले डाव आहेत आणि त्यामुळे तो ते मूल्यांकन त्याला करू शकतो. चोकच्या टायमाला बी आमचं स्पष्ट त्यांना आदेश असतो की खेमे धरलाय ॲक्शन एकदा बोलला दोनदा बोलला होत नाही तर ती लगेच सोडवायची. ग्रिपोला जास्त करून हे प्रॉब्लेम येतो. सगळ्यात दुसरी त्या शेवटी याला बी त्या शेवटी आहे म्हणजे कुस्ती रोखतो मिडलला, पण सगळ्यात प्रॉब्लेम काय करतात आपण हिताची खाणं देतो ना हा कुस्ती रोखत नाही, कारण आपले डाव आहेत त्याच्यावर डाव इथं पुसायला त्यात काय काय डाव कसा करायचा तिथं सेंटरला फ्रीस्टाईलचा विषय चालला आहे. मी पाहिजे त्याला माहिती फ्रीस्टाईलला हिटं लावल्यानंतर त्या शेवटी आपण देऊ शकतो त्याला. तिथं खांदा असला डोकं असलं तिथं असलं तर अजिबात हेडअप मारायचं नाही, त्याला ते अलाउड आहे. ग्रिपोला फक्त कुस्ती अशी चालली अशीच पाहिजे, ते अशी नाही चालली. ग्रिपोचं विषय वेगळं आहे. ग्रिपो त्याचं एक पाय थोडं ही पोझिशन ग्रिपोला असते त्यामुळं आपण ग्रिपोला डोकं लावलं की आपण हेडअप म्हणतो, पण फ्रीस्टाईलमध्ये छातीला डोकं लावून डाव असतात आपली, त्यामुळं त्याला हेडअप मानायची गरज नाही. लगेच सर डोकं लावलं बघा डोकं कुठं लावलं की हित्ता लावलं का हित्ता लावलं हे मी बघायची रेपरशूट करताना तर हे करतात पोचले वाढतो डोकं लावलं सर हा मोठं मोठी सर हे ती बाहेर द्यायची काय म्हणायची म्हणू द्या, कारण काही डाव आहेत ना आपले तरुण डाव आहेत का किती मारतात. मला वाटतं प्रतीक्षा पाटीलनी महाराष्ट्र केसरी सांगलीची फायनलची कुस्ती होती एका चक्क्यावर 4 सेक्शन घेतले होते. प्रतीक्षा बागडीला मारली होती हां वैष्णवी पाटील असलं आलटी मारलं होतं तिने, कारण मुलींनी कधी असं मारलं मी बघितलं होतं त्या टायमाला हां एका मिनिटात शेवटच्या. त्यामुळं बोटं तर हा फ्रीस्टाईलचा भाग आहे आपला. हां बोटं आणि बोटं मोडलं ह्यात फरक आहे. ही धरून कुस्ती करणं वेगळा विषय आणि जेव्हा असं होईल तेव्हा बोटं मोडली म्हणायची, कारण गोंधळ असतो माहीत नसतं नियम त्यांना थोडं कसं चालायचं त्यानुसार. मी खेळतोय तुमच्याबरोबर संचित माईकचा आवाज आला. फिलिंग मॅच कधी होतं जास्त करून शेवटच्या 10 कारण जेव्हा हारतोय तो पकडायला बोलतो. समजा मला पॉईंट घ्यायचं फिलिंग मॅच सरांनी विचारलं फिलिंग मॅचचे निकष कसे फिलिंग मॅच ठरलं आहे म्हणजे हात होऊ नये हा फिलिंग मॅच होत नाही. पण कुस्ती कशी लाभ पडतो माझ्यावर तुम्ही पडतोय तर कुस्ती थांबवायची अटेन्शन करायचं. एका फुलगावच्या याला गालबोट लागलं फक्त ती सिस्टीम राबवली नाही. तुमच्याकडे 25 सेकंद आहेत आपल्याला माहिती आहे रेफरी चांगला बांधला ना की आता पळापळी होणार आहे. जिंकणारा लांब ठेवणार त्याला जो हरतोय तो तिला मागं लागणार आहे. आपलं काम जर मोकळं व्हायचं होतं
तुमच्याकडं मला वाटतं पृथ्वीराज पाटील